गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्य सर्वात सुखी कधी होतो बरं? मनुष्य सर्वात समाधानी कधी होतो बरं? जेव्हा कधी काय करावं आणि कधी काय करू नये हे ज्याला जमलं ना, तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे। पण मनुष्याला हे कळतं का बरं? जन्मापासून मृत्यूपर्यंत काही खावं त्याला हे कळतं, पण कसं वागावं त्याला कळत नाही। म्हणजे आजपर्यंत भुकेनं मेलेला मनुष्य तुम्ही पाहिला आहे का बरं? कुठेच भेटणार नाही। कितीही भिकारी जरी असेल ना, तरी तो भुकेने कधीच मरत नाही। कारण हा माझा भगवंत जेवढा भोळा आहे ना, कुठून ना कुठून त्याला दाणं निर्माण करतो। म्हणजेच तरीसुद्धा मनुष्य भगवंताला दोष देतो की मला तू काय दिलं। बघा, एवढा मनुष्य भयानक आहे ना, एवढा मनुष्य खतरनाक आहे की भगवंताला एका क्षणात विसरून जातो। एका क्षणात म्हणतो की मी तुला ओळखत नाही। पण जेव्हा दुःख त्याच्या वाट्याला येतं ना, तेव्हा लगेच भगवंताच्या जवळ जातो। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याचं जीवन नक्की असावं कसं? बघा, ज्ञानेश्वरांकडं पाहून म्हणावं, संत तुकाराम महाराजांकडं पाहून म्हणावं, साधू संतांकडं पाहून म्हणावं। त्यांचं चारित्र्य बघा, त्यांचं पूर्ण जीवन बघा, किती खडतड परिस्थितीनं भरलेलं होतं, तरीसुद्धा अध्यात्माचा हा झेंडा आहे ना, तो कधी खाली पडून दिला का बरं? कधीच नाही। आणि आजपर्यंत आपण जी फळेच चाखत आहोत ना, आपण आरामदायी जीवन जगत आहोत, त्यांच्यामुळं जगत आहोत ना। म्हणजेच आपल्या जीवनातून हा परब्रह्म जर काढला ना, तर आपल्या जीवनामध्ये काय आहे बरं? आपलं जीवन नाहीसच झालेलं आहे ना। भगवंत आहे म्हणून हे शरीर चालत आहे, म्हणून हे शरीर धावत आहे। पण भगवंत जेव्हा आपल्या जीवनातून निघून जाईल, तेव्हा लक्ष्मी जरी किती आपल्या समोर असेल ना, तरी त्याचा काही फायदा आहे का? एकदा लक्ष्मी देवाला म्हणते की देवा, या मृत्यूलोकामध्ये आहे ना, तुमच्यापेक्षा माझीच पूजा जास्त करतात, मीच सर्वश्रेष्ठ आहे। बघा, तेव्हा देवासमोर लक्ष्मी एक हट्ट करते की बघा, कोण कुणाला जास्त मानतं ना, चला आपण परीक्षा घेऊया। तेव्हा बघा, भरपूर लोक जमलेली असतात आणि भरपूर लोक जमलेली असताना बघा, तिथे एक मनुष्य मृत्युमुखी पडतो। मृत्युमुखी पडल्यानंतर बघा, त्यावेळी त्या मृत्युमुखी पडलेल्या मनुष्याला बघा जाळण्यासाठी, अग्नी देण्यासाठी स्मशानामध्ये नेण्यात येतं। स्मशानात नेण्यात आलेला असताना बघा, लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते आणि भगवंताला म्हणते की बघ भगवंता, बघ देवा, आता सर्व लोक पैसे वेचून घेतील, माझ्या पैशापायी सर्वजण वेळेपिशे होतील। आणि सर्वांनी काय केलं की त्या मृत्युमुखी पडलेल्या मनुष्याला तिथेच ठेवलं आणि सर्व पैसे वेचू लागले। पण थोड्या क्षणामध्ये भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं की बघ, आता या शरीरामध्ये प्राण आहे, मी आहे ना, म्हणून तुझा उपयोग आहे। पण जर मीच नसेल ना, तर तुझा उपयोग आहे का बरं? ज्या शरीरामध्ये मी होतो ना, त्यांनीच पैसे उचलले, म्हणजे त्या शरीरामध्ये प्राण होता। पण जो मृत्युमुखी झालेला मनुष्य आहे ना, त्याच्या शरीरामध्ये मी नव्हतो, त्यांनी पैसे तुझे उचलले का बरं? तो पैशासाठी धावला का बरं? म्हणजे जिथे भगवंत नाही ना, तिथे लक्ष्मी असून सुद्धा काही उपयोग आहे का बरं?
हे जोपर्यंत मनुष्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खरी भक्ती घडणार नाही. आणि ज्यांना कळालं ते साधू संतच झाले ना. म्हणजे मनुष्याला हे जीवनाचं मर्म आहे ना, जेव्हा कळेल तेव्हाच तो समाधानी होईल. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाषांडवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे ज्या हितासाठी खरं बोलणं गरजेचं आहे ना, ते आपल्या कल्याणासाठी शास्त्र ग्रंथाचा शोध घे. आपल्या हितासाठी भगवंताचा द्रोह करणं आणि दांभिकपणे वागणं या गोष्टी तू सोडून द्यायला हव्या. ज्यामुळे वादविवाद संपतात ना, ते संभाषण हितकारक असतो. पण मनुष्य मात्र जिथे वादविवाद होतात ना, तिथेच तो रमतो. ज्याच्या जीवनामध्ये सुख समाधान निघून जातं, त्या गोष्टीकडे तो अवगुण असून सुद्धा तिथे थांबतो. त्याला समजत सुद्धा असतं की इथे माझं अहित आहे, पण पैशाच्या लोभापायी स्वतःच्या फायद्यासाठी तो तिथे थांबून घेतो. पण ते हितकारक आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं कसं वागावं, कसं राहावं हे जेव्हा ज्याला कळेल ना, तोच मनुष्य सुखी होईल. मग तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, त्याच्याशी काही मतलब नाही. म्हणजे मनुष्यानं आहे ना, शास्त्रशुद्ध पद्धतीनं जीवन जगणं हे सुद्धा हितकारक आहे. कधी कधी होतं काय, शास्त्राच्या आपण नकारात्मक बाजूने वागायला सुरुवात करतो, विरुद्ध बाजूने वागायला सुरुवात करतो. मग आपल्या जीवनामध्ये कधी कधी भक्तिमय वातावरण असून सुद्धा कधी कधी दुःख येतं ना, त्याला बरीच कारणीभूत सुद्धा असतात आणि काही आपल्यासुद्धा चुका असतात. बघा, तुम्ही लक्षात घ्या, कधी कधी मनुष्य आहे ना, त्याला शास्त्राचं ज्ञान नसल्यामुळं काही आपल्या हातून आहे. सत्याला असत्य मानत असतो, असत्याला सत्य मानतो. कधी कधी या चुकासुद्धा घडतात. बघा, काय काय चुका आपल्याकडून होतात ना. बघा, तुमच्याकडून होत नसतील, पण आमच्याकडून बऱ्याच चुका या झालेल्या आहेत. बघा, सोमवारी आणि एकादशीला आहे ना, या दिवशी कधीही नारळ देवळामध्ये फोडू नका. कारण नारळ आहे हे ब्रह्मांडाचं, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक आहे ना. त्या दिवशी नारळ फोडल्यामुळं देवांना मार लागल्याचे दोष आहेत ना, ते आपल्याला लागत असतात. म्हणून या दिवशी नारळ फोडू नका. बघा, दुसरी गोष्ट म्हणजे दाराशी गाय जर आली ना, तर तिला पोळी गुळ न देता हाकलू नका. कारण गाय आहे ना, हे दोष संकट घेण्यासाठी येत असते. म्हणून गाय जर आपल्या दारामध्ये कधी आली ना, तिला रिकाम्या हाताने कधी पाठवू नका. आपल्या घरातील शिळा अन्न असेल, कुत्र किंवा मोठी जनावरं यांना जरूर खायला द्या. हे पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य आहे ना, ते आपल्या दारी पडत असतं. या गोष्टी आपल्याकडून नकळत घडत असतात. या गोष्टींचा फायदा आहे ना, आपल्याला नकळत येत असतो. पण मनुष्याला मात्र हे कळत नाही. म्हणून दारात उन्हाळ्यामध्ये कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून त्यांना पाणी द्या. कारण उन्हाळ्यात आलेल्या व्यक्तीस आहे ना, मुक्या जनावरास पाणी देणं हे महापुण्य आहे. रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग किंवा आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास ती जरूर करा. यासारखं पुण्य कमावण्याची संधी आहे ना, नंतर कधीच मिळत नाही. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवा, उभा कधी ठेवू नका. झाडू लक्ष्मीचं प्रतीक आहे ना, त्याचा मान ठेवा. आपल्या घरातील देव्हारा तो बिना कळश स्थापना ठेवू नका. देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कळश स्थापना जरूर असावी. नारळ सोडून कळशावर ठेवावा, त्याची शेंडी ठेवावी आणि उजव्या बाजूला दीपक ठेवावा. बघा, पूर्वी काही घरांमध्ये आहे ना,
बहिणीचे, भावांचे किंवा नातेवाईकांची मुळं आहेत ना, स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठं करत नंतर ते मूळ दुकान, शेती, व्यापारात म्हणजे घरच्याप्रमाणे मदत करत असत. म्हणजे अर्ध आयुष्य एकत्र जात असत ना. म्हणजे काही कारणास्तव त्या मुलांना वेगळं करू नये, कारण हा फार मोठा तळतळाट लागतो. त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ना. म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका, विभक्त जाऊन राहू नका. कारण घरातील वडीलधाऱ्यांचा जर आपण मान ठेवला ना तर कुटुंब कधीच तुटत नाही. म्हणून घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आपण मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपल्याला मदत केली ना तर ती आयुष्यात कधीही विसरू नका. म्हणून असं म्हणतात ना, आपला मृत्यू होण्याच्या अगोदर आपल्यावर जे काही कर्ज असेल ना ते सर्व फेडून टाका. कारण कर्ज आहे ना हा काळचक्र आहे. पुन्हा त्याच जन्मामध्ये येऊन कर्ज फेडावं लागेल. कधी काय व्हावं लागेल ना हे सांगता येत नाही. असं म्हणतात मनुष्य बाहेरची दुनिया खूप बदलली, पण मनुष्याला हे कधी कळत नाही की तो स्वतः बदललेला आहे. काय बदलला असं विचारल्यावर नेहमीच आपल्याला ऐकायला भेटतं ना की हे जग बदलत आहे. पण जरा विचार करा, नेमकं काय बदललं आहे बरं? या जगात आजपर्यंत मिरचीनं आपला तिखटपणा कधी सोडला नाही, तर आंब्यानं आपला गोडपणा सुद्धा सोडला नाही. वृक्षाच्या पानांनी हिरवेपणा कधी सोडला नाही, वृक्षांनी सावळी देणं कधी सोडलं नाही. सूर्यानं तळपत राहणं कधी सोडलं नाही, तर चंद्रानं शीतलता कधी सोडली नाही. फुलानं नव्हे नव्हे तर सुगंध देणं कधी सोडलं नाही, तर वाऱ्यानं वाहनं सुद्धा सोडलं नाही. नदीनं आपला मार्ग सुद्धा बदलला नाही, सागरानं आपली मर्यादा सुद्धा सोडली नाही. पक्ष्यांनी विहार करणं कधी सोडलं नाही, तर या निसर्गानं कोमलता सोडली नाही, ईश्वरानं दयाळूपणा सोडला नाही. मग नेमकं बदललं तरी काय? बदलला आहे ना तो फक्त मनुष्य. माणसानं माणुसकी मात्र सोडलेली आहे. सृष्टी त्रेतायुगात अशीच होती, सत्ययुगात अशीच होती, द्वापार युगातही अशीच होती आणि आता कलियुगात सुद्धा अशीच आहे. बदलला आहे ना तो फक्त मनुष्य बदललेला आहे, त्याचे विचार बदललेले आहेत. पण तो मात्र साऱ्या जगाला दोष देत असतो. माहीत नाही उद्या आपण असू किंवा नसू. म्हणून आज जे आपल्याकडं आहे ना ते भरभरून जगायला हवं. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवावा, पण तू एवढाही साठवून ठेवू नकोस. या आयुष्याची खरी मजा आहे ना आपण कधीच घेऊ शकत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे ना आणि त्या आनंदातच जगायला हवं. आपला जिव्हाळा कायम राहू द्या. स्वतःची ने आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळं कोणालाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसं वागासुद्धा, एकमेकांना धीर द्या आणि त्यांना आधारसुद्धा द्या, त्यांना साथ द्या. जागृत राहा, सतर्क राहा आणि सुरक्षितसुद्धा राहा. कारण हा कलियुग आहे ना. म्हणून मनुष्य जर तुमच्या नामस्मरणामध्ये भगवंताचं नामस्मरण नसेल, हे नाम नसेल, तर तुमच्या जगण्याला काही अर्थ आहे का बरं? ज्या भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं, ज्या आईवडिलांना आपल्याला जन्माला घातलं, त्यांनाच आपण विसरतो. मग बाहेरच्या जगाचं तर तुम्ही सोडूनच द्या. ज्यांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांना आपण शिवीगाळ करतो, तर बाकी अध्यात्माची गोष्टच सोडून द्या. अगोदर आपण आहे ना घरातल्यांचा मान सन्मान करायला शिका. नंतर तुम्ही भक्ती शिका, नंतर तुम्ही भगवंताचे लाडके व्हा. खरा भगवंत आहे ना तो आपल्या घरामध्ये आहे, आपल्या आईबापामध्ये आहे, आपल्या पत्नीमध्ये आहे. तुम्ही पत्नीची रिस्पेक्ट करत नसाल, पत्नीला शिवीगाळ देत असाल, आपल्या आईबापाला शिवीगाळ देत असाल, तर तुमच्या अध्यात्माचा काही फायदा आहे का बरं? तुमच्या भक्तिमार्गाचा काही फायदा आहे का बरं? असा भक्तिमार्ग नसलेला बरा. कारण आपण भक्तिमार्ग कधी वाईट शिकवतो का बरं?
कधीच नाही. पण हा मनुष्य आहे ना, हा मनुष्य तिथे जाऊन त्या भक्ती मार्गाला गाळबोट लावत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये माणसानं एवढं सुंदर जगावं ना, की समोरचा व्यक्तीसुद्धा म्हणावा, या 2 मिनिट इथे बसा. तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता ना, तेव्हा आम्हाला खूप आधार वाटतो. तेव्हा आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. असं वाटतं भगवंताचं येणं आमच्या घरामध्ये झालेलं आहे. असं आपल्याला कोणी म्हणतं का बरं? तुमच्या वाणीनं 2 मिनिटं तुम्ही इथे थांबावं असं आम्हाला नेहमी वाटत असतं. असं आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणी म्हणतं का बरं? जर कोणी म्हणत असेल ना, तर तुम्ही योग्य भक्ती मार्गामध्ये आहात. तुमचे कर्म व्यवस्थित चालू आहेत. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहेत ना, नकारात्मक लोकांपासून आपण दूर राहायला हवं. ज्या माणसामुळं आपलं हित होत नाही, अहित होतं, आपल्याला वाईट संगती लागतात, अशा माणसापासून आपण 4 हात दूर राहायला हवं. म्हणजे जर तुमचा एखादा जवळचा मित्र आपल्या आयुष्याबद्दल, नोकरीबद्दल किंवा समाजाबद्दल सतत नकारात्मक बोलत असेल ना, त्यामुळं तो स्वतः टेन्शनमध्ये राहत असेल आणि तुम्हाला अनावश्यक ताण देत असेल, तर समजा या व्यक्तीचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. अशा लोकांपासून अंतर दूर ठेवलं पाहिजे. कारण त्या मनुष्यामुळं आपण सुद्धा नकारात्मक होऊ शकतो. जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल दुःखी होण्याची सवय असेल, तर तुम्ही कुठेतरी स्वतःचं नुकसान करत आहात. म्हणजे जर तुम्हाला नकारात्मक लोकांनी घेरला असेल ना, तर तुम्ही आयुष्याबद्दल कधीही सकारात्मक विचार करू शकणार नाही. म्हणून तुमची बॉडी लँग्वेज आहे ना, या बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून ही व्यक्तीची विचारसरणी जाणून घेऊ शकता. जर समोरची व्यक्ती वारंवार हात बांधून हाताची घडी ठेवत असेल, तर नकारात्मकतेचं लक्षण आहे. अशा लोकांना टाळा, कारण त्यांचाही तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे नकारात्मक स्वभावाच्या लोकांमध्ये आहे ना, आत्मविश्वासाची प्रचंड कमतरता असते. असे लोक आपल्याशी किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलले ना, तर डोळ्यात डोळे घालून बोलण्यामध्ये टाळाटाळ करतात. म्हणजे सामान्यतः डोळ्यांचा योग्य संपर्क आहे ना, या आत्मविश्वासाचं एक प्रमुख लक्षण आहे. म्हणून या सकारात्मक मनाच्या लोकांच्या आयुष्यामध्ये जेव्हा अडचणी येतात ना, तेव्हा ते उपाय शोधू लागतात. उलट नकारात्मक लोक असतात या समस्येचा विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालवतात, ज्यामुळं शेवटी त्यांना नैराश्यच येतं ना. म्हणजे पॉझिटिव्ह कोण असतो बरं? सकारात्मक मनुष्य कोण असतो बरं? समाधानी मनुष्य कोण असतो बरं? जो संतांच्या संगतीमध्ये राहतो, जिथे हरिभजन, कीर्तन, हरिपाठ, श्रवण या सर्व गोष्टी घडतात ना, जिथे त्याचं मन रमतं, तोच सुखी आणि समाधानी समजावा ना. म्हणून या नकारात्मक लोकांना ओळखण्याची आहे ना, ही काही लक्षणं आहेत. म्हणजे या नकारात्मक विचारसरणीच्या लोकांची ही सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे ते इतरांचे यश कधी पचवू शकत नाहीत, कधीच कोणाला चांगलं बोलत नाहीत, ज्यामुळं ते मत्सर आणि द्वेषाने भरलेले असतात. तर सकारात्मक विचार करणारे लोक असतात ना, ते इतरांच्या आनंदामध्ये आपलासुद्धा आनंद शोधतात आणि प्रेरणा घेण्यात चुकत कधीच नाहीत ते. कारण त्यांचं मन स्वच्छ असतं, कारण त्यांनी संतांच्या संगतीमध्ये दिवस घालवलेले असतात. आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यावर त्यांनी प्रेम केलेलं असतं, दुसऱ्याला त्यांनी प्रेम दिलेलं असतं. एका अभंगामध्ये सुंदर म्हटलेलं आहे ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. म्हणजे या प्रेमामध्ये एवढी शक्ती आहे ना. जर तुम्ही दुसऱ्यावर प्रेम केलं, प्राणीमात्रांवर प्रेम केलं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दया, क्षमा, शांती, क्षमेनं माफ केलं, दुसऱ्याची क्षमा मागितली, शांतीने सर्व योग्य निर्णय घेतले, तर तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि जेव्हा आपण दुसऱ्याला प्रेम देतो ना,
ते प्रेम आपल्या जीवनात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा समाधान निर्माण करणारं असतं, आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारं असतं. म्हणूनच संतांनी म्हटलेलं आहे ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. म्हणजे हा प्रेम आहे ना, तो प्रेम मनुष्यानं वाटायला हवा. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जर दुःख असेल ना, तर त्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हायला हवं. कोणी जर दुःखी असेल तर त्याला सुख कसं निर्माण करता येईल हे जर तुम्हाला कळत असेल ना, तर तुम्ही योग्य भक्ती मार्गामध्ये आहात. नुसतं आपलंच भलं व्हावं, आपलंच सर्वात सुखी व्हावं, या अशा संकल्पनेने तुम्ही भक्तिमार्ग करत असाल तर हा काळाचा फेरा आहे ना, तुमच्या सोबत सुद्धा तसंच युग घडणार आहे, तुमच्या सोबत सुद्धा. कारण आपण कधी कधी आहे ना, आपल्या भल्याच्या व्यतिरिक्त इतरांची जेव्हा आपण काळजी करतो ना, तेव्हा भगवंत सुद्धा आपली सुद्धा काळजी करत असतो. कारण या आशीर्वादामध्ये एवढी पावर असते ना. बघा, एखादा बघा भिकारी असेल, त्याला खूप तहान लागलेली असेल, त्याला तुम्ही अन्न दिलं, पाणी दिलं, बघा तो लगेच बोलतो की भगवंत तुमचं खूप भलं करो, माझा आशीर्वाद आहे, तुम्हाला कशाच्याही कमतरता भासणार नाही. भले तो मनुष्य कसाही असू द्या, पण त्याच्या तोंडून पडलेले हे शब्द तुमच्या जीवनामध्ये खूप धनसंपत्ती निर्माण करत असतात, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतात. कारण एखाद्याने दिलेला आशीर्वाद आहे ना, तो देवापेक्षा सुद्धा कमी नसतो. कारण तो मनुष्य मदत करणाऱ्याला देव समजत असतो. आपण म्हणतो ना की तुम्ही जर बघा देवासारखे माझ्या मदतीला धावून आलात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये तुमची जागा कोणासाठी होते बरं? देवरूपी समजले जाताना. म्हणून आयुष्यामध्ये जेवढे आपल्याला आशीर्वाद घेता येतील ना, तेवढे आपण आशीर्वाद घ्यायला हवे. पण आपण मात्र कधी दुसऱ्याला मदत करत नाही, आपण मात्र कधी दुसऱ्याच्या आनंदामध्ये सामील होत नाही. फक्त माझंच खरं, मी करत आपलं आयुष्य जवळ येतं. आपण मृत्यूला जवळ घेतो आणि एक दिवस मृत्यूसुद्धा होऊन जातो. मग आपली कर्म करायची तशीच राहून जातात. मग नंतर आपल्याला यमदेव विचारतो की तुझा लेखाजोखा मी आता पाहिलेला आहे, तुझ्या जीवनामध्ये पुण्यकर्म काहीच नाही. मग हा मनुष्य उलट यमदेवाला विचारतो, देवा की मी तर भरपूर पुण्यकर्म केलेली आहे, मी 2-2, 3-3 तास श्रवण करायचो. पण यमदेव विचारतो, तू श्रवणच केलंस, फक्त तू माझा ऐकलं, भगवंताने जे दिलेलं ज्ञान होतं ना, तू ग्रहण केलंस, पण तू कधी कोणाला मदत केली नाही, कधीही कोणाला दान केलं नाही. माणसामध्ये माणूससुद्धा तू पाहिला नाही. देव पाहायचं तर सोडूनच दे. मग तुझ्या जीवनामध्ये हे पुण्यकर्म झालं का? म्हणजे जेव्हा मनुष्याला माणसामध्ये माणूस दिसायला सुरुवात होईल ना, तोच मनुष्यामध्ये देव पाहू शकतो. आणि हीच खरी भक्ती आहे. नुसतं वाचन पठण करून भक्ती होत नाही. या जीवनामध्ये माणसामध्ये माणूस शोधा. जेव्हा तुम्हाला माणसामध्ये माणूस दिसेल ना, तेव्हा खरा अध्यात्म घडणार आहे, तेव्हा खरी भक्ती घडणार आहे. नुसतंच सर्व तोंडपाठ मानाचे श्लोक असून, दासबोध तोंडपाठ असून, भगवद्गीता तोंडपाठ असून, तुकाराम गाथा तोंडपाठ असून काही फायदा नाही. खरा अध्यात्म शोधा, खरी भक्ती शोधा. ही मनाचा राजा आहे ना, तुमचं मन आहे. या मनामध्ये दुसऱ्यानं प्रति जर प्रेम असेल ना, तर खरी भक्ती घडणार आहे. नाहीतर आपल्या आयुष्याची ही व्यथा आहे ना, आजपर्यंत अशीच झालेली आहे की दुसऱ्यानं सांगावं, आपण एक कानानं ऐकावं, दुसऱ्या कानानं सोडून द्यावं. हे किती वर्ष चालणार आहे? म्हणजे आजपर्यंत जी आपण भक्ती केली, वर्षानुवर्ष भक्ती केली, फक्त आपण या मनाला थोडी चाहुळ आनंदाची लागायची आणि लगेच मन आपलं वाईट विचारांकडे वळायचं. अशी जो भक्ती झाली ना, पण आता तसं होऊन देऊ नका. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे.
जगी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद विवाद तैसा चिठेला, उठे संशयो वाद हा दंभ बारी, तुटे वाद संवाद तोही तकारी. म्हणजे हे तात्विक उपदेश करणारे आहेत ना, ते जन्मभर आपल्याला सांगत राहिले आणि ऐकणारे ते ऐकतच राहिले. परंतु वादविवाद आहेत ना, आपल्या आयुष्यातील दुःख आहेत ते तसेच राहून गेले. म्हणजे दुर्जन माणसांच्या या मनामध्ये नेहमी संशय येतो, त्यामुळं त्यांचा दंभ वाढत राहतो. ज्या बोलण्यानं वाद संपतात ना, ते बोलणं हितकारक आहे. पण हे मनुष्याला कळतं कधी? जेव्हा आपला मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला कळतं की जे मी काही करत होतो ना, ते कधीच सत्य नव्हतं. ते असत्य म्हणूनच सत्य मानून मी जगत होतो. पण आता मला पुण्यकर्म करायचे आहेत. पण आता तुझ्याकडे वेळ राहिलेला आहे का? तुला तुझ्या बेडवरनं उठता येत नाही, पाणी पिता येत नाही, अन्न ग्रहण करता येत नाही, तुझी सर्व कार्य दुसऱ्याला करावी लागतात. मग या अशा अवस्थेमध्ये तू पुण्यकर्म कधी करणार आहेस बरं? म्हणून अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा तुला पुण्याचा ठेवा तुझ्या जीवनामध्ये साठवता येईल. म्हणून कर्माने राहा. हे कर्म आहेच ना, ते तर तुझ्या जीवनामध्ये कामी पडणार आहेत. तुझ्या मृत्यूनंतर सुद्धा तुझ्या कामी येतील. म्हणून हा कर्म ठेवा भरपूर कर, तुझ्या जीवनाचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.